सर मग ज्यांना ॲलर्जीची सर्दी आहे ते 5-5, 6-6 गोळ्या घेतात दिवसाला, कारण त्यांचा जो इफेक्ट असतो तो एक 4 ते 5 तासापर्यंत राहतो, परत शिंका चालू होतात. मग त्या गोळ्या घेणं योग्य आहे की अयोग्य आहे? गोळ्या घेणं अयोग्यच आहे. माझ्याकडे काही केसेस अशा आहेत की ज्यांनी सिट्रॅझिन, लिव्होसिट्रॅझिन, मोंटोल्युकस, बिलास्टिन ह्या सगळ्या गोळ्या घेऊन काही जणांना तर इनहेलर चालू केलेले आहेत. त्यांनी बुडोडिन वगैरे सारखे जे रेग्युलर पंप घेतात असे पेशंटसुद्धा आयुर्वेदाने बरे केले गेलेले आहेत. आयुर्वेदामध्ये कसं आहे, बेसिक कसं आहे की त्या पेशंटची लाईफस्टाईल बघितल्या जाते. तो त्याचा विहार कसा आहे तो बघितला जातो. त्याच्यानंतर त्याचं घरातलं जे वातावरण आहे, म्हणजे इन केस कसं आहे की खिडक्या ओपन ठेवतात का, बारीक बारीक वैद्यांना लक्ष ठेवावं लागतं. त्याच्या ए सी चालू असतं का रूममध्ये, ह्या बारीक बारीक बारकावे जर तुम्ही लिहून काढले आणि त्याच्या पेशंटला जर त्यांच्या चुका सांगितल्या आणि पोटातनं आयुर्वेदिक औषधी दिल्या. आयुर्वेदिक औषधामध्ये कसं आहे की आपण सुरुवातीला काय करतो की आयुर्वेदामध्ये खूप जास्त दोष असले तर शोधन चिकित्सा सांगितलेली आहे. शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्मातला भाग आहे. लेप आहे, जवस आपण घरी वापरतो. जे जवस आपण बारीक मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आणि त्याचं पाणी टाकून थोडंसं शिजवायचं आणि त्याचा लेप छातीला आणि पाठीला लावायचा. 2 तास तो ठेवायचा, नंतर ओल्या कपड्याने पुसून टाकायचा. हा जर लेप तुम्ही केला तर कुठल्याही पेशंटचा जो कफ आहे छातीतला तो निघून जातो. त्याला न्यूमोनिया वगैरे होत नाही. नाहीतर काय होते, छोटे छोटे बच्चू आहेत त्यांना न्यूमोनिया वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर बरेच दवाखाने करत राहतात. दर 15 दिवसांनी काही झालं की त्याला त्रास व्हायला लागला की परत ॲडमिट, मग प्रोसेस कंटाळतात. आयुर्वेदाचा ऑप्शन जर त्यांनी निवडलं तर आयुर्वेदामध्ये काही तर तुम्हाला निश्चितच या शिंकेमध्ये किंवा अस्थमाच्या केसेसमध्ये किंवा न्यूमोनियाच्या केसेसमध्ये आराम पडायला लागेल.